पळसगाव येथील शेतकऱ्यांची वाघाने 4 जनावरे ठार केली होती। त्यावेळी त्यांना नुकसान भरपाई देण्याची ग्वाही देण्यात आली होती। मात्र अनुदानाची रक्कम अल्प आल्याचा आरोप भालचंद्र नागोसे यांनी पत्रकार परिषदेत केलाय। त्यावर वनपरिक्षेत्र अधिकारी योगिता मडावी यांनी आपली प्रतिक्रिया आमचे प्रतिनिधी बालू सातपुते यांच्याजवळ व्यक्त केली आहे। पाहूया बालू सातपुते यांचा हा रिपोर्ट। पळसगाव वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या करबाडा फाट्यावरील झोपडीमध्ये वाघाने जबर हल्ला करून 21 मे 2025 रोजी सुनीता नागोस यांच्या मालकीच्या 4 जनावरांना गोठ्यात शिरून वाघाने ठार मारले होते। ऐन शेती हंगामात जनावरे ठार मारल्यामुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते। त्यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी तात्काळ रोख 50,000 रुपयांची मदत केली। शिल्लक असलेले अनुदान 1,75,000 रुपये 15 दिवसात कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर देण्यात येईल असे लेखी आश्वासन वनपरिक्षेत्र अधिकारी योगिता आत्राम यांनी दिले होते। मात्र उर्वरित शिल्लक असलेली अनुदान रक्कम कमी प्रमाणात मिळाल्याचा आरोप पत्रकार परिषदेत भालचंद्र नागोसे यांनी केला आहे। माझे नाव भालचंद्र मारुती नागोसे, मुक्काम पोस्ट मासळ, तहसील चिमूर, जिल्हा चंद्रपूर। मौजा करबाडा येथील सेज सर्वे नंबर 124 येथील वाघाने ठार केलेली ही घटना आहे। 21/5/2025 त्या दिवशीची घटना म्हणजे सकाळी सुमारे 3:30च्या सुमारास ही घटना घडली। त्याच्यानंतर ताई घरून शेतावर आली असता जनावरं वाघाने ठार मारलेली दिसले। त्याच्यामुळे वन परिक्षेत्र अधिकारी यांना फोन करून सांगितल्यानंतर त्याच्या अगोदर एक वेळा टीव्हीवर लाईव्ह केलं। आता हे दुसरी घटना आहे। दिनांक 21/5/2025 रोजी योगिता मॅडम या वन परिक्षेत्र अधिकारी पळसगाव यांनी लेखी स्वरूपात 50,000 रुपये कॅश आणि उर्वरित रक्कम 1,75,000 रुपये 15 दिवसाच्या आत आणून देऊ, कागदाची पूर्तता करून कागदाची पूर्तता 21/5/2025लाच केली। काही उर्वरित होते ते 2-3 दिवसामध्ये त्याला पुरवठा करून दिला त्या ऑफिसमध्ये जाऊन सन्या। त्याच्यानंतर शुक्रवारला तारीख माहीत नाही, आता ह्या मागच्या शुक्रवारला मी ऑफिसमध्ये गेलो असता ताईला घेऊन गेलो आणि मी सोबत होतो। त्याच्याबरोबर अमर धारणे हे पण सोबत होते। त्यांच्यासोबत बोलला असता ते म्हणत होते तुम्ही मालक व्हा का असा प्रश्न विचारला वन परिक्षेत्र अधिकारी योगिता मॅडम यांनी। हो म्हटलं, मी मालक आहो म्हटलं, ताई आणि मी ही जनावरांचे मालक आहो म्हटलं। मी इथं न राहिल्यामुळे रोजगार कमवण्यासाठी मी बाहेरगावी गेलो होतो, त्याच्यामुळे ताईच्या नावावर जनावर उपस्थित केले होते, म्हणजे रेकॉर्डला नाही काय मी नसल्यामुळे। त्याच्यानंतर जेव्हा 1,10,000 रुपये डीडी पाठवली, मदनापूरचे गारड साहेब कोवासे यांनी वाचरच्या हाताने डीडीवर साईन घ्यासाठी म्हणून मासडला पाठवलं। शेतावर मी हजर होतो तेव्हा मला सांगितलं त्या वाचरनी का ताईला आणि अमर धारणेला बोलवणार। ताईला बोलवलं, त्याच्यानंतर ताई मागं लेट आली, त्याच्यामुळे आणखी म्हटलं का अमर धारणेला बोलवणार। त्याच्यानंतर मी आला असता माझ्या ताईच्या जे रेकॉर्डवर होते 1,10,000 रुपये डीडी ते न विचारता म्हणजे ते वाचून न दाखवता त्या याच्यावर साईन घेतली आणि ते तेवढी रक्कम आम्हाला मान्य नाही, जेवढी आम्हाला लेखी स्वरूपात दिली आहे 1,75,000 15 दिवसाच्या आत। त्याच्यानंतर जे उर्वरित रक्कम आहे ते व्याजा सकट लागेल आम्हाला, हे एवढीच माझी मागणी आहे। मारुती नागोसे मासळ, तहसील चिमूर, जिल्हा चंद्रपूर येथे शेतीमध्ये खोपडीमध्ये 4 जनावर मारले होते। त्यांनी फक्त 50,000 दिले होते। 25 हे त्यानं नामंजूर केले, 1,10,000 देण्यात आले आहे। त्यानं मला वाचून न दावता त्यानं सही घेतली। मी विचारले होते त्याले का हे सह्या काय बा, सह्या दिल्या होत्या म्हणून त्यानं सांगितलं नाही, वाचून येईन दावले नाही। आणि तिथं गेल्यावर म्हणे तो कोण होणार होते म्हणले, तर मी म्हणलं माझा भाऊ होते। त्याला बोलायचा हक्क राहतेच ना म्हणलं, तर हे नाही म्हणे त्याचा हक्कच नाही म्हणे, दारू पिऊन काही बोलते म्हणे असे म्हणले। पत्रकार परिषदेत भालचंद्र नागोसे व सुनीता नागोसे यांनी केलेल्या आरोपांबद्दल वनपरिक्षेत्र अधिकारी योगिता यांना माहिती विचारली असता वनपरिक्षेत्र अधिकारी योगिता मडावी यांनी आपली प्रतिक्रिया CTV प्रतिनिधी बालू सातपुते यांच्याजवळ व्यक्त केली आहे।
आज भालचंद्र नागोसे यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही जे रक्कम लिहून दिली जागेवर त्यानुसार मला रक्कम मिळाली नाही. भाऊ, मी ज्याप्रमाणे रक्कम लिहून दिली त्या दिवशीचं जे रोज म्हणजे त्या दिवशी मी जे सांगितलं की शासन निर्णयानुसार जो मंजूर रक्कम होणार त्यानुसारच मी देणार, कारण माझ्या हातात काही आहे नाही. आणि त्यानुसार मी प्रस्ताव पण पाठवलेला होता 2,20,000चा. वरच्या वरिष्ठ कार्यालयामधून शासन निर्णयानुसार जो काही मंजुरी होऊन आली त्यानुसार मी त्यांना RTGS करून त्यांच्या खात्यामध्ये जमा केली आणि त्यांनी ते सुनीता नागोसे यांनी जे लाभार्थी आहेत त्यांनी ते एक्सेप्ट पण केलं आणि त्यांनी सह्या पण दिल्या वाउचरवरती आणि त्यांच्या खात्यामध्ये जमा पण झाली. त्यांचा दुसरा आरोप असा होता की मी ऑफिसला गेलो असता मला मॅडमने योग्य ती वागणूक दिली नाही. असं नाही भाऊ, ते आले, मी त्यांना भाऊ या बसा असं म्हटलं आणि तेच जोरजोरानं बोलायला लागले आणि ते भांडण केल्यासारखे बोलत होते. त्यात माझे फॉरेस्टर पण होते, माझा स्टॉफ पण होता. इतक्या जोरजोरात बोलत होते. मी त्यांना 2-3 वेळा म्हटलं पण भाऊ शांत राहा म्हटलं, मी शांततेत बोलत आहे म्हटलं तुमच्याशी, तुम्ही पण शांततेत बोला, काय विचारायचं ते सांगा म्हटलं, मी तुम्हाला सांगण्यास तयार आहे म्हटलं. तरी पण ते खूप जोरात बोलत मग ते बाहेर निघून चालले गेले. वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी दिलेल्या लेखी पत्रानुसार अनुदान द्यावे, अन्यथा त्यांच्या विरोधात वनमंत्री यांना निवेदन देऊन आंदोलनाचे अस्त्र उभारण्यात येईल अशी माहिती भालचंद्र नागोसे यांनी दिली. आमची जे उर्वरित रक्कम आहे 1,75,000 ती जर ह्या 2 दिवसामध्ये आम्हाला मिळाली नाही तर वन मंत्र्याला आम्ही नोटीस पाठवू किंवा लेखी तक्रार देऊ. त्याच्यानंतर त्याचा पण काही निर्णय नाही झाला तर आम्ही आत्मदहनाचा निर्णय घेत आहोत. अमर धारणे, भालचंद्र नागोसे आणि सुनीता नागोसे ह्या 2 दिवसामध्ये का आहे ते तात्काळ मिळण्यात यावी. आमची जेवढी काही निधी आहे, आमच्या ज्या जनावरांची किंमत जे होती ते आमची निधी मिळाल्या पाहिजे, नाहीतर आत्मदहनाचा इशारा देत आहे.